सर्वांना बघा नमस्ते, माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आहे संक्रांतीचा तिसरा दिवस। तर आज गुरुवार आहे बरं का। तर आत्याचाच म्हणजे उपवास असते, त्यामुळे चपात्या संध्याकाळच्या चालू आहेत। भाजी झाली, भात झाला, वड्याची पण पानं अशी आवळीची भरून ठेवले ते हे बघा अशी। आणि तिकडे हरभऱ्याची भाजी पण करायची थोडीशी, मम्मीने करून आणलेली। आणि वड्याची पानं पण, आणि मेन म्हणजे शेवग्याची शेंगाची आमटी पण केली, शिजायला लागली। शिवराज आलाय बघा आत्ता तासानं, आणि मी कणिक मळते आता। झाला आला लवकर आलाय आणि आता स्वयंपाक झाला नाही तुमचा? आमचा चालूय। 7:45 वाजलेत बघा, वेळ पण भरपूर झाला। माझं थोडंसं काम होतं, लसीकरण पण आहे उद्याच्याला, त्यामुळं ANC क्लिनिक पण आहे उद्या, त्यामुळे तपासणीसाठी सगळ्यांना कॉल करणं, माहिती ती देणं, ती त्यातच वेळ गेला जास्तीचा। मग आता कणिक मळावं म्हणलं, आणि परत चपात्या झाल्या की चपात्याच्या गरम तव्यात वड्या, आणि दुसऱ्या कढईत वगैरे भाजी हरभऱ्याची करून मग जेवायचं। असं आज आहे असा बेत बघा आमचा जेवणाचा। आज 1 सोडून 2 सोडून 3 भाज्या आहेत आज जेवणात। तर ह्यानी पण याच टायमिंग झाले, शंभू आला घेईन 10-15 मिनिटांनी येतातच दुकानात ना। तसं फक्त चपात्या आणि वड्याला भाजीला नाही वेळ लागत। भात भाजी झाली पातळ दुसरी, जेवण करायचं झालंय बघा। चपात्या बनवल्या अशा गरम गरम, या खायला तुम्ही पण, आणि ताटातच ठेवली तुम्ही चपात्या। इकडं भात बनवलं बघा, भाजी आहे शेवग्याच्या शेंगाची, आणि इकडं वड्या पण भाजते। मी ना भाजून करते वड्या, म्हणजे असं तळून वगैरे करत नाही, त्यात जास्तीचं तेल राहतं त्याच्यामुळे बघा एका साईडनं भाजलेत वड्या। आता तेल टाकायचं, आपल्याला पाहिजे तेवढं तळलं ना त्याच्यात तेल राहतं, असं भाजलं ना मस्त भाजते पण आपलं पीठ, आणि टेस्ट पण वेगळी लागते। मेन म्हणजे अशी तळल्यावर तेल राहतं। तर बघा अशी परत ह्यात भाजल्या तुकडं करायचं वड्याचं, आणि परत थोडं तेल टाकून फोडणी द्यायची, जिरे मोहरीची, आपल्याला काय जे टाकू असेल ती हळद म्हणा, परत हिंग, आणि फ्राय करायचं मस्त, असं छान लागतं। परत आधी भाजून घ्यायचं चांगलं वापरून। चपात्याचा तवा आहे त्यातच मी करून घेतले। अशी अजून एकदा ह्या साईडनं आता भाजायची, वापलं द्यायची। आणि दुपारी बीट काढलं होतं आम्ही खायला, अर्ध खाल्लं आणि हे अर्ध अजून एक आहे। तर बीट HD कमी आहे माझा, त्यामुळं म्हणलं बीट पण म्हणजे त्या दिवशी आणलं होतं मग रविवारी बाजारात ना। तर आता ही पण जेवणात घेतो बघा संध्याकाळी, मुलांनी पण खाते। आणि असं आहे आजचं जेवण आमचं संध्याकाळचं। तर आत्याचा उपवास आहे त्यामुळे आज जास्त मेनू, आणि बघा मेन म्हणजे भाजी कॅन्सल केली, जास्त भाज्या होते तर शिल्लक राहते, सकाळी करते, फ्रीजमध्ये ठेवली। लसूण वगैरे सोलला होता पण कॅन्सल केली, म्हणजे सकाळी करता येईल। लसीकरण आहे, भाजी पातळ आणि सुकीची हरभऱ्याची भाजी बनवता येईल। तर असं आहे आजचं जेवण बघा। जेवणार आहे आणि सगळे या, तुम्ही पण जेवायला। कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा। चला तर मग बाय सर्वांना, गुड नाईट।